साहेबांच्या पदस्पर्शाने पोलीस झालेल्या या राहुरी शहरामध्ये माननीय श्री डॉक्टर ओमप्रकाश शेटे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। कृपया सर्वांना विनंती आहे, टाळ्याच्या गजरात शेटे साहेबांचं स्वागत करूया। साहेबांचा बाबासाहेब शिंदे मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी सन्मान सत्कार होत आहे आणि तो सत्कार साहेबांनी स्वीकारला आहे। साहेब तुमचं प्रेम असंच बाबासाहेब शिंदेवर असू द्या। त्याचबरोबर मनसूर भाई सय्यद, रियान भाई शेख, त्याचबरोबर सलमान अफरोज पठाण, कार्डचं वितरण करण्यापूर्वी प्रत्यक्षात लाभार्थ्यांना मदत मिळवून देणारा एकलव्य नगरमध्ये ज्याचं वास्तव्य मुळामध्ये इतिहासामध्ये प्रामाणिकपणा आणि निष्ठा काय असते याचं आदर्श उदाहरण महाभारताच्या काळामध्ये ज्या एकलव्याने आपल्या गुरुच्या प्रेमापोटी स्वतःचा अंगठा दिला म्हणून अर्जुनाचं कर्तृत्व सिद्ध झालं, अन्यथा एकलव्यासारखा धनुर्धर कुठलाही मोठा नव्हता। ही ज्याच्यामध्ये क्षमता आहे तोच खरा माणूस असं मला वाटतं। एखादा निर्णय घेतला तो चुकीचा जरी असेल तरी तो निर्णय बरोबर ठेवण्याची क्षमता त्या माणसामध्ये असली पाहिजे। मी आयुष्मान भारत मिशन महाराजचा प्रमुख झालोय। मी इथं ग्वाही द्यायला आलोय, इथं सर्वांना शाश्वत उपचाराची संधी द्यायला आलोय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षेचा प्रमुख होतो तेव्हा इंडिव्हिज्युअल लाभ द्यायचो लाखो रुपयांचे, पण माझ्या मनाला प्रश्न पडला होता की 500-600 लोक मला भेटायला यायचे, मग महाराष्ट्रामध्ये फक्त 500-600 लोकच वंचित आहेत का? दररोज 50,000 लोक जर उपचारासाठी दाखल होत असतील तर फक्त 500-600 लोकांनाच उपचार का? मी ग्लास किती भरला हा म्हणणारा माणूस आहे। बरीच लोक समुद्रातली आलेली मासे तडफडून मरत असताना बघत असतील, पण तडफडणाऱ्या माशामधून जेवढे हाताला येतील तेवढे समुद्रात कसे टाकता येतील आणि सामान्य माणसाला कसं वाजवता येईल हा विचार घेऊन मी सामान्य काम करतो। म्हणून मी आज आपल्या इथं आलोय। मला आपल्या स्वागताने मी भारावून गेलोय। मी आपलं हे सहृदयी सत्कार मनात ठेवून या सत्काराचं सत्कार्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती साईबाबांच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज। धन्यवाद। धन्यवाद साहेब।